भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माननीय सरपंच, ज्येष्ठ नागरिक, माझे शिक्षक वर्ग व समोर उपस्थित तमाम देशबांधवांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज 26 जानेवारी भारताचा 77वा लोकसत्ताक दिन. लोकसत्ताक म्हणजे जनतेची सत्ता सुरू झालेला दिवस. मित्रहो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपली ही भारतभूमी पारतंत्र्याच्या बेड्यातून मुक्त झाली आणि आपण स्वतंत्र झालो. अशा विशाल स्वतंत्र भारताचे जगातील सर्वात मोठे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आणि ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाने अधिकृतपणे स्वीकृत केले आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही अस्तित्वात आली. मित्रहो, आपल्या देशातील नागरिकांवर पहिलं राजे, महाराजा आणि बादशाह यांनी राज्य केलं. त्यानंतर इंग्रजांनी देखील राज्य केलं. परंतु 26 नोव्हेंबर 1949 या दिवसापासून ही गुलामगिरी कायमची नष्ट झाली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन म्हणतात त्याप्रमाणे लोकांनी लोकांसाठी लोकांच्या मार्फत चालवलेलं राज्य अस्तित्वात आलं. लोकशाहीचा उदय झाला, ज्यात आपल्याला आपला प्रतिनिधी निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला आपला धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक स्वतंत्र नागरिक म्हणून सन्मानाने जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं. म्हणूनच आज ठामपणे म्हणावंसं वाटतं, नको राजशाही, नको ठोकशाही, नको राजशाही, नको ठोकशाही, संविधानानं दिली आम्हा महान लोकशाही, महान लोकशाही. मित्रांनो, आज स्त्री पुरुष समानतेचे चित्र पाहिले तर महिलांचा सहभाग हा रोजगार, शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक निर्णय प्रक्रियेत वाढताना दिसतो. तर घराबाहेर पडत असताना सुरक्षिततेसाठी असलेली यंत्रणा, कामाच्या ठिकाणी सन्मानाची अपेक्षा आणि नेतृत्वाच्या संधी हे सर्व काही संविधानिक मूल्यांचे फळे आहेत. त्याचबरोबर आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने पाहिले तर थेट अर्थव्यवस्थेच्या या प्रवाहात सामील होत आहे. हीच आर्थिक समावेशक संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून आज समाजातील दुर्लक्षित घटकांना केवळ संधीच नव्हे तर प्रतिष्ठा आणि प्रतिनिधित्व देखील मिळाले, ज्यामुळे सभागृहात, शिक्षण संस्थांमध्ये आणि प्रशासनात त्यांच्या आवाजाला महत्त्वाचे स्थान मिळाले. तर शैक्षणिक सोयी सुविधा प्रभू देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जोपासली आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून त्याला कायदेशीररित्या संरक्षण दिले. परंतु मित्रांनो, आज एका गोष्टीची अत्यंत खंत वाटते. भारतीय संविधानाने समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षतेची स्पष्ट भूमिका घेतली असतानाही आजची स्थिती अनेक वेळा त्याच्या विरोधात जाताना दिसते. आजही आपल्या समाजात धर्माच्या आधारे दरी निर्माण केली जाते. विचारांपेक्षा ओळखी मोठ्या ठरतात आणि माणूस हा नागरिक म्हणून नव्हे तर धर्माच्या चौकटीतून पाहिला जातो. तर दुसरीकडे संविधानाने जातीवाद पूर्णपणे संपवण्याचे उद्दिष्ट ठेवले असताना देखील आजही आपल्या समाजात जातीच्या आधारे भेदभाव, संधीचे असमान वाटप आणि सामाजिक तणाव जाणवतो. उदाहरण द्यायचं झालं तर काही महिना वेगळा म्हणून माणसांवर हल्ले झाले, जात वेगळी म्हणून लग्न मोडले गेले आणि समाज माध्यमांवर आम्ही आणि ते अशी धोकादायक विभागणी केली गेली. हे वास्तव आपल्याला सांगते की संविधान केवळ अस्तित्वात असणे पुरेसे नाही तर त्यातील मूल्ये आचरणात उतरवली गेली तरच समाज खऱ्या अर्थाने समता दिशेत आणि एकसंध होऊ शकतो. त्यामुळेच मित्रांनो, आज जरी आपण जपानला मागे टाकत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो असलो तरी ती हवी तशी प्रगती, तो हवा तसा स्वप्नातला भारत ते सुराज्य दिसत नाही. कारण फक्त 52 सेकंद राष्ट्रगीत म्हटल्यानं कोणी राष्ट्रप्रेमी होत नाही ना, फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वंदे मातरम म्हटल्यानं होतं. राष्ट्रप्रेमी निर्माण होतं ते राष्ट्र उभारणीच्या भावनेनं. राष्ट्रप्रेमी बनता येतं ते देशासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नानं आणि राष्ट्रप्रेमी बनता येतं ते कर्तव्यनिष्ठेनं आणि इमानदारी. म्हणूनच आज शेवटी जाता जाता माझ्या समोर उपस्थित असलेल्या देशाच्या भविष्याला एकच आवाहन करू इच्छिते. उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, ये देश है पुकारता पुकारती माँ भारती, ये देश है पुकारता पुकारती माँ भारती. जय हिंद, जय भारत, जय संविधान.